केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने खुलासा किया कि किसी ने आपको प्रधानमंत्री पद का उम्मीदवार बनने पर समर्थन देने की पेशकश की है। इस बात का खुलासा उन्होंने बिना नाम लिए खुद किया। वह नागपुर में प्रेस क्लब में आयोजित एक पुरस्कार वितरण कार्यक्रम में बोल रहे थे। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि उन्होंने साफ कर दिया कि प्रधानमंत्री बनना मेरे जीवन का लक्ष्य नहीं है। उन्होंने पूछा कि आप उस खर्च का समर्थन क्यों कर रहे हैं और मैं आपका समर्थन क्यों लूं। किसी भी पद के लिए समझौता नहीं करेंगे। संविधान के प्रति मेरी निष्ठा मेरे लिए महत्वपूर्ण है। यही अखंडता महत्वपूर्ण है। आज के लोकतंत्र में चारों स्तंभ ठीक से काम करेंगे तो लोकतंत्र सफल होगा। एक अशीच अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राइम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू। म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी and why I should take your support? To become a prime minister is not aim in my life. I am loyal to my conviction and my organization. I am not going to compromise for any post because my conviction ये मेरे लिए सर्वोपरि है। कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है। और आज पत्रकारिता में आप सब लोगों ने जो लोकतंत्र का चौथा स्तंभ करके कहा गया, या पत्रकारितेमध्ये आपण याला लोकशाहीचा प्रहरी म्हणतो। आणि जशी व्यतस्थ पत्रकारिता आहे तशी सुपारी पत्रकारितेची पण काही कमी नाही आहे। आजकाल राईट ऑफ इन्फॉर्मेशन मिळाला, चांगलं झालं, पण त्या निमित्ताने अनेक लोकांनी मर्सिडीज गाड्या विकत घेतल्या। जे याच्यात राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये काम करतात ते एक पत्रकार, मी मंत्री असताना एक पेपर काढायचे आणि पेपर काढायचे आणि त्या पेपरमध्ये PWDच्या इंजिनियर्सला ब्लॅकमेल करायचे। त्यावेळी आमचे खेडेकर साहेब जे होते मराठा सेवा संघवाले, ते आमचे सुपरिटेंडिंग इंजिनियर, ते एक दिवस मला म्हणाले की हे असे अंक काढतात आणि आमच्याकडनं पैसे वसूल करतात, ब्लॅकमेल करतात साहेब, तुम्ही लक्ष द्या। म्हटलं मी लक्ष नाही देत, तुम्हीच लक्ष द्या। म्हणे काय करू? म्हटलं एकदा ऑफिसमध्ये आला का दरवाजा बंद करा, फक्त रक्त नका देऊ देऊ म्हटलं, आणि झोडपा म्हटलं त्यांना। आणि त्यांनी खरोखर झोडपलं त्यांना आणि त्यानंतर ते अंक निघणं बंद झालं। कान्यात हा मराठवाड्यामध्ये एका गावामध्ये पत्रकार असे होते की तिथे आमचे एक AC होते, फार सज्जन माणूस होता। तो घाबरायचा। मी गेस्ट हाऊसमध्ये गेल्यावर तो साहेब रडायला आला आणि म्हणाला माझी इथून बदली करा। मी म्हटलं काय झालं? नाव नाही सांगत गावाचं। काय झालं? तर म्हणे इथल्या पत्रकारांना ॲडव्हर्टाइजमेंट द्या म्हणून मागे लागतात, मी कुठून देऊ म्हणे। एकदा दोनदा दिली, आता दरवेळेला कोणाला बोलू? मग म्हटलं नाही दिलं तर नाही दिलं। नाही साहेब म्हणे एका पत्रकाराने एका महिलेला आणलं आणि तिने मला मिठी मारली म्हणे आणि पोलीस कंप्लेंट केली की माझा विनयभंग केला, आता मला इथून ट्रान्सफर करा, मला इथं राहायचं नाही। म्हणजे खरं म्हणजे हे पत्रकारितेच्या संघटनांनी ठरवायला पाहिजे की आपलं अथॉरिटी कार्ड कोणाला द्यायचं। त्यामुळे स्वाभाविकपणे मग त्या क्षेत्राची पण बदनामी होते। पण अशी पण उदाहरणं आहेत की जे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये जगले, अतिशय कष्टाचं आयुष्य जगले, जीवनामध्ये अनेक संघर्ष त्यांना करावा लागला, आणीबाणीच्या काळामध्ये त्या अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं, पण त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कटिबद्धतेला, आपल्या विचारधारेला कधी सोडलं नाही।